घरामध्ये वादविवाद होणं, भांडणं होणं, चिडचिड होणं, छोट्या छोट्या शिल्लक कारणामधून वाद टोकाला जातात. नकारात्मकता, नजरदोष यासाठी मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, खडे मीठ घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये, घराचे 4 कोपरे, त्या 4 कोपऱ्यामध्ये तुम्हाला खडे मीठ ठेवायचं आहे. तुम्ही ते प्लास्टिकच्या वाट्या किंवा मग काचेचे बाऊल कशातही ठेवू शकता. बघा, वाटीमध्ये घ्या, त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवा आणि तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. माझ्या घरातली निगेटिव्हिटी सगळी जात आहे. माझ्या घरामध्ये सगळं चांगलं होत आहे. सगळे छान गोविंदानं राहत आहेत, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हे तुम्हाला बघा 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं हे मीठ तुम्हाला बदलायचं आहे. आणि जे जुनं मीठ आहे ते तुम्ही कचऱ्यात फेकू शकता. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं, खडे मीठच, चमचाभर खडे मीठ पाण्यामध्ये टाकून तुम्हाला रोज याने फरशी पुसायची असते. खूप चांगला अनुभव येईल बघा. नकारात्मकता दूर करण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही त्या पाण्यामध्ये कापुराचा चुरा आणि ओरिजिनल जे गोमूत्र असतं ना, ते ओरिजिनल गोमूत्र बघा, हे जे आहे ना ओरिजिनल गोमूत्र, कापुराचा चुरा, हे तुम्ही महिन्यातनं 5 वेळा जरी केलं ना तरी खूप होईल. बघा, निगेटिव्हिटी जी असते ना ती माणसाचं मन खराब करत असते. त्यामुळे भांडणं, चिडचिड करणं, घरामध्ये मन न लागणं, हे सगळं होत असतं. त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशी की तुम्ही जेवायला बसताना थोडंसं जे अन्न आहे ना ते आधी बाजूला काढून ठेवा आणि ते तुम्ही कावळ्यांना, चिमण्यांना टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे, आपले जुने लोक म्हणायचे, जेवायला बसताना देवाचं नाव घ्या, म्हणजे वदनी कवण घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज अवगत होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. तुम्हाला ही प्रार्थना म्हणून जेवायला बसा. बघा, टी व्ही, मोबाईल आपण हे बघतो, त्याच्यामध्ये भांडणं तंटेने चालू असतात. बघा, किती म्हटलं तरी जेव्हा आपण म्हणतो की एखादी स्त्री जेव्हा स्वयंपाक बनवत असते, जेव्हा तिच्या मनात जे विचार असतात ते तिच्या स्वयंपाकामध्ये, अन्नामध्ये उतरत असतात, असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर जेवणाचंही तसंच आहे. जेवण करताना आपण नेहमी चांगले विचार करूनच बसायला. नाही तर काही लोकांच्या घरात बघा, जेवणाच्या ताटावर सुद्धा भांडणं होतात. तर कसं आहे ना, आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला मला ही सांगावीशी वाटते, भांडण सुरू आहे ना तर तुम्ही स्वतः 4 पावलं मागे आणा, काय हरकत आहे. शांत बसा, थोडंसं मौन धारण करायला शिका. तुम्ही 4 पावलं मागे आलात, गप्प बसलात तर काहीही बिघडत नाही. बघा, तुम्ही भांडण कसं मिटेल याचा विचार करा. ते वाढेल, किंवा आपण म्हणतात ना आगीमध्ये तेल ओतणं, तसं न होता चूक कुणाची का असू द्या ना, शांत बसा. शांत बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा मग ओम दत्तात्रयाय नमः, ओम दत्तात्रयाय नमः, तुमच्या गुरूंचा मंत्र सतत तुम्ही मनामध्ये जपत राहतो. खरंच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. बघा, तुम्ही मनातल्या मनात म्हणा, जोरजोरात म्हणायची गरज नाही आहे, मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला या नकारात्मकतेसाठी आणखी एक सेवा अशी सांगेन की बघा, तुम्ही रोज 3 वेळा आपलं कालभैरव अष्टक लावा. कालभैरव अष्टक हे बघा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप कारणीभूत, म्हणजे खूप चांगला अनुभव याचा आलेला आहे. वाईट लोकांना वठणीवर आणण्याचं काम कालभैरव महाराज, कालभैरव देवता करत असतात. शिवशंकराचं उग्ररूप म्हणजे कालभैरव. तर यांची सेवा खूप उच्च कोटीची आहे. 3 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं. येत नसेल तर यूट्यूबला लावा. एक अगरबत्ती लावा. ती अगरबत्ती 1 ग्लास पाणी भरून ठेवा. कालभैरव अष्टक 3 वेळा म्हटलं की त्या पाण्यामध्ये तो अंगारा जो अगरबत्तीचा पडलेला आहे तो त्या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी 4ही तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडलं तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्ही अमावस्येला आणि पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करा. बघा, काय करायचं, 3 उदबत्त्या लावायच्या आणि 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं. 3 उदबत्त्या लावायच्या, 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं. पिवळी मोहरी घ्यायची, मोहरी पिवळीच घ्यायची हं. पिवळी मोहरी 11 वेळा कालभैरव अष्टक, आणि ती जी अंगारा जो काही रक्षा पडेल त्या अगरबत्तीची ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराबाहेर फुंकायची आहे. 4ही कोपऱ्यांमध्ये घराच्या बाहेर टाकायची आहे. त्याचबरोबर नकारात्मकतेचा प्रभाव जर खूपच वाटत असेल तर अजून एक उपाय सांगते. बघा, हनुमानाच्या मंदिरात जायचं. 3 मंगळवार हा उपाय करायचा आहे. 3 मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं. खांद्याचा शेंदूर घ्यायचा आणि मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करायचा आणि त्याचे जे टिपके आहेत ते प्रत्येक कॉलमला द्यायचे आपल्या घरातल्या, म्हणजे कॉलम पिल्लर जे आपण म्हणतो ना, प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक ठिपका लावायचा. 3 मंगळवार सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर बघा,
तुरटी तुरटी ही खूप प्रभावी आहे. एखादं पातेलभर पाणी गरम करा, म्हणजे उकळा चांगलं. त्याच्यामध्ये तुरटी टाका आणि ते पाणी स्वच्छ गाळून घ्या आणि एक स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या कोपऱ्यामध्ये जिथं अंधार असतो ना, त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी स्प्रे करू शकता तुम्ही. त्याचबरोबर त्या पाण्याने फरशी पुसू शकता आणि ते पाणी घराच्या बाहेर फेकू शकता. हे उपाय आहेत काही, ते तुम्ही करून हां, याच्यामध्ये काही अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचा माझा हेतू नाही आहे. जे उपाय मी वाचलेले आहेत, खरंच बघा, वास्तुदोष असल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये चिडचिड, भांडणं होत असतात. ते सुद्धा आपल्याला उपाय करायचे असतात. तर बघा, ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा खरंच नाही आहे. हे उपाय आहेत, की आपल्या जीवन चांगलं होण्यासाठी ह्या सेवाच आहेत. ह्या देवाचीच सेवा करत आहोत. एक नकारात्मकता बाहेर काढत आहोत. बघा, आपल्या मनातले वाईट विचारच असतात, की ते नकारात्मकता पसरवत असतात. किंवा आपल्याला असं वाटतं, की कोणी आपल्यावरती नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी आपल्याला हे करायचं असतं. तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की अनुभव चांगला येईल.